नवापूर महामार्गावरील रेल्वे गेट आठवडाभर बंद, अशी वळवली वाहतूक, पहिल्या दिवशी वाहन चालकांची गैरसोय। 14 ते 20 डिसेंबर पर्यंत 7 दिवस महामार्गावरील वाहतूक वळवली। धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर ते कोळदे रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक 69 रेल्वे प्रशासनाने देखभाल दुरुस्तीसाठी व लेव्हलिंगचे काम हाती घेतल्याने येथील वाहतूक दिनांक 14 डिसेंबर ते 20 डिसेंबर पर्यंत 7 दिवस बंद ठेवली आहे। या महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवली आहे। या संदर्भात नंदुरबार जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी पत्र काढले आहे। पत्राची अंमलबजावणी काटेकोरपणे न झाल्याने पहिल्या दिवशी वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली, तसेच महामार्गावर वाहतूक कोंडी दिसून आली। पत्रकात दिलेल्या नियोजनानुसार महामार्गावरील वाहतूक अशा पद्धतीने वळविण्यात आली आहे। धुळे ते गुजरात या मार्गावरील वाहतूक करणारे वाहन हे धुळे साक्री पिंपळनेर नवापूर मार्गे गुजरातकडे, तर गुजरात ते धुळे या मार्गावरील वाहतूक करणारे वाहने हे गुजरात नवापूर पिंपळनेर साक्री मार्गे धुळे, तसेच गुजरातकडून महाराष्ट्राकडे येणारी वाहतूक साकर्दा, उच्छल, धानोरा, नंदुरबार व त्याच मार्गाने गुजरातकडे वळविण्यात आली आहे। पहिल्या दिवशी नियोजनाच्या अभावाने पटेल त्या मार्गाने वाहन चालकांनी वाहतूक अन्य मार्गानेच वळवली, त्यामुळे वाहन चालकांची गैरसोय झाली। या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाच्या मदतीने उपप्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेऊन योग्य तो बंदोबस्त बॅरिकेडिंग करण्यात यावे, असे आदेश दिले आहेत। मात्र पहिल्या दिवशी वाहन चालकांची मोठी गैरसोय झाली। धुळ्याकडून गुजरातकडे जाणाऱ्या महामार्गावरील काही अवजड वाहने कोळदे फाट्यापासून आपली वाहनं वळवलीत, परंतु या ठिकाणी कुठलेही सूचना फलक किंवा पोलीस कर्मचारी दिसून आला नाहीत। त्यामुळे काही अवजड वाहनं थेट रेल्वे गेट नजीकच आलेत आणि या ठिकाणी वाहतुकीची कोंडी निर्माण झाली। तसेच गुजरातकडून महाराष्ट्राकडे जाणाऱ्या वाहनांना देखील देवळफळी परिसरामध्ये वाहतुकीच्या कोंडीचा सामना करावा लागला। या ठिकाणी 2 वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी वाहतूक वळवताना दिसून आलेत। मेरा नाम मनीष अहमद है। अपने को मालूम नहीं था यहाँ काम चालू है और ना ही पीछे कोई बताने वाला है। पुलिस होना चाहिए और इसकी वजह से सारे गाड़ी वाले परेशान हैं। ठीक है, कोई बात नहीं है, काम चल रहा है, अच्छी बात है, मगर हमको रास्ता तो दिया जाए कहाँ से जाना है, या फिर पहले से बता दिया जाए भाई इधर से घूम जाओ। 3-4 किलोमीटर ये, बाद में 20-25 किलोमीटर वो, तो हम कैसे घूमेंगे? और बड़ी बड़ी गाड़ियां घूमने का कोई चांस भी नहीं है। पुलिस वाला रहना चाहिए, नहीं तो बोर्ड लगाना चाहिए। अभी बड़ा गाड़ी इतना दूर आके फिर रिटर्न कैसे जाएगा, तकलीफ हो रहा है। आपको पता था क्या रेलवे का काम चालू होने वाला है? कुछ नहीं मालूम है, कोई आदमी नहीं, कोई बोर्ड नहीं, कुछ भी नहीं है। इथं पर्यायी रस्ता, इथं फाटक बंद केलेलं आहे। पर्यायी रस्त्याला तिथं पोलीस नाही, काय बोर्ड नाही, काय नाही तिथं। आम्ही कसं जायचं ना, आता इथून वळून जा म्हणजे 8 दिवसासाठी बंद आहे। आता 8 दिवस आम्ही इथं थांबायचं का? नवापूर रेल्वे गेट नजीक काही छोटी वाहनं, कार, प्रवासी रिक्षा, मोटरसायकली आल्याने नवरंग रेल्वे गेट जवळील कच्च्या मार्गाने लालबारीहून नवापूर शहरात आली। या दरम्यान या ठिकाणी मोठे पाण्याचे डबके असल्याने वाहन काढणं कठीण जात होतं। तसेच मोटरसायकल देखील निघण्यासाठी मोठी कसरत करावी लागली। कच्चा रस्ता असल्याने वाहनांचे तळ जमिनीला घासले जात आहेत। तसेच काटेरी झुडप्यांचा सामना देखील वाहन चालकांना करावा लागला। या मार्गाने जाणे मोठे जिकिरीचे आहे। पहिल्या दिवशी परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाच्या नियोजनाचा अभाव वाहन चालकांना काहीसा दिसून आलाय। त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली। 7 दिवस वाहतूक बंद असल्याने या मार्गावरील व्यावसायिकांना देखील याचा फटका बसणार आहे। आठवडाभर वाहतूक लांब पल्ल्याने वळवल्याने वाहन चालकांना इंधन व वेळेचा देखील अपव्यय होणार आहे। स्थानिक प्रशासनाने योग्य नियोजन करून वाहन चालकांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा वाहन चालकांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर।